शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी ती शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीणही बंद करतील. काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी ह्या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या ज्या 2 प्रमुख घोषणा आहेत, एका बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्या त्यांच्या घोषणा आहेतच. त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला हवं. आणि हे 8,00,000 कोटीच्या वरचं कर्ज, हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? तुम्ही आता महाराष्ट्राच्या दरडोई माणसाच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे तुम्ही करून ठेवलं आहे, त्याचा हिशोब करा. तुमचं कर्ज या राज्याची जनता फेडणार आहे.